दिल्ली में चल रहे संसद के शीतकालीन सत्र के दौरान चंद्रपुर से सांसद प्रतिभा धानोरकर ने राज्य से जुड़े कई अहम और जनहित के मुद्दों को मजबूती से सदन में रखा। पूरक मांगों पर चर्चा के दौरान उन्होंने किसानों और शिक्षकों की जमीनी समस्याओं की ओर केंद्र सरकार का ध्यान आकर्षित किया। सांसद धानोरकर ने कहा कि कपास उत्पादक किसानों पर लगाए गए जटिल और बोझिल नियमों को तत्काल रद्द किया जाना चाहिए। वर्ष 2024 में अतिवृष्टि से भारी नुकसान झेलने वाले किसानों को अब तक कर्ज माफी का लाभ नहीं मिला है, जो बेहद चिंताजनक है। इसके साथ ही उन्होंने शिक्षकों पर टीईटी परीक्षा को कठोर शर्तों को शिथिल करने की मांग भी संसद में उठाई है। उन्होंने चंद्रपुर जिले में चल रही बड़ी बड़ी कोयला खनन परियोजनाओं का मुद्दा उठाते हुए कहा कि इन परियोजनाओं के कारण अनेक किसानों की जमीनें गई हैं, लेकिन आज भी उन्हें पूरा मुआवजा नहीं मिला है। कुछ मामलों में तो मुआवजे का एक हिस्सा अब तक लंबित है। सांसद ने प्रभावित किसानों को उचित न्याय दिलाने के लिए भूमि मुआवजे में वृद्धि और लंबित भुगतान शीघ्र करने की जोरदार मांग की है। श्रीमती प्रतिभा धानोरकर जी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। 2025-26च्या पुरवणी मागण्यावरती चर्चा करण्याकरता मी आपल्यासमोर उभी आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते की कृषी विभागाअंतर्गत सीसीआयचा जो कापूस खरेदीचा विषय आहे त्याच्यात जाचं कटिंग शासनाने घातलं आहे। आपण बघितलं असेल की कापसाची उत्पादकता ही 13 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर असताना तर प्रत्यक्षात आपण पाहिलं असेल की 25 ते 45 हेक्टर ग्राह्य धरून प्रति एकर 2.12 ते 7.69 क्विंटल कापूसची मर्यादा लादली गेली आहे। या जाचं कटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। म्हणून माझी आपल्याला मागणी आहे की ॲज इट इज जे 30 क्विंटल प्रति हेक्टर मर्यादा होती ती 40 क्विंटल प्रति हेक्टरी आपण करण्यात यावी। यात आपण बघितलं असेल की परत त्यासोबतच स्लॉट बुकिंगचा देखील विषय, स्लॉट बुकिंगची विक्री करून कापूस विक्रीची जाचक अट त्या ठिकाणी आपण शिथिल करावी अशी मागणी मी आपल्यासमोर करत आहे। महोदय, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमुळे 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि आपण बघितलं असेल की साधारणतः या वर्षभराच्या काळात जेव्हा महाराष्ट्रात भाजपाचं सरकार यायचं होतं त्यांनी सांगितलं होतं की जसं सरकार येईल आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करू। पण आज वर्षपूर्तीचा कार्यक्रम सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात साजरे करत आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आठवण अजूनपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही आमदारांना झाली नाही किंवा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना झाली नाही। माननीय महोदय, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं बघितलं असेल की 2005 पूर्वी जे प्राथमिक शाळेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटीची परीक्षा पास करणे हे अनिवार्य केलं आहे, पण 2 वर्षात ही परीक्षा पास न केल्यास अनेक शिक्षक सेवेतून बाद होणार असा नियम त्यांनी या ठिकाणी काढला। माझी आपणास विनंती आहे की 2010 पूर्वी जे शिक्षक सेवेत दाखल झाले होते त्यांना त्यावेळची शैक्षणिक अर्हता प्राप्त केली होती। आज रोजी टीईटीची परीक्षा व सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केलेली ही जाचक अट आपण या ठिकाणून हटवून 2000 पूर्वी रुजू झालेले जे काही शिक्षक होते त्यांना ही अट शिथिल करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी पाहिलं असेल की शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय बोलत असताना अतिशय खेदाची अशी बाब समोर येत आहे की 12,19,516 शेतकऱ्यांनी जवळपास आत्महत्या केली। त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या ही 8,38,249 आहे आणि अनेक अशा बँका आहे की ज्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अंगावरती कर्ज आहे, पण त्या कर्जाचा बोजा शेतकरी अजूनपर्यंत फेडू शकत नाही। अध्यक्ष महोदय, आपण पाहिलं असेल की पीक विमा 1 रुपयात म्हणून चालू केला। पीक विमा 1 रुपयात फक्त नावापुरता राहिला। आज ऑनलाईन मध्ये जर का पीक विमा करायला गेलं तर जवळपास 1700-1800 रुपये हे पीक विम्याच्या पोर्टलमध्ये शेतकऱ्यांना जात आहे। मग 1 रुपयाच्या नावाखाली पीक विमा आपण जेव्हा गावभर दिंडोरा पिटत आहोत तर खरंच 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना मिळतो का, याचा देखील विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे। ग्रामविकास खात्यावरती बोलत असताना आपण पाहिलं की जलजीवन मिशनचा विषय सगळ्या देशभरात आपण पाहिलं की कामं पूर्ण झाले, पण अजूनपर्यंत केंद्राकडे जे देयक बाकी आहे ते कुठलेही देयक हे जलजीवन मिशनचे अजूनपर्यंत मिळाले नाही। साधारणतः माझ्या एकट्या माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला। खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला,
क्वालिटी सोबत बरं का. परिस्थिती आहे तर शक्य